या प्रश्नोत्तरानंतर तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची बहुतांश उत्तरं मिळाली असतील तरीसुद्धा चीनमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, कारण व्हिडिओज खूप व्हायरल झालेले आहेत. HMPV विषाणूनं चीनमध्ये धुमाकूळ घातला आहे. तिथली रुग्णालयं गर्दीनं खचाखच भरल्याचे दावे केले जात आहेत. चीनमधल्या स्मशानांमध्ये सुद्धा जागा नाही, अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा व्हायरल होत आहेत. पण यामध्ये किती तथ्य आहे, खरंच चीनमधली परिस्थिती तशी आहे का, हे आम्ही आता तुम्हाला थेट चीनमधून दाखवणार आहोत. चीनमधले रहिवासी आणि एका फार्मास्युटिकल कंपनीमधले असोसिएट डायरेक्टर मिलिंद अलई यांनी थेट चीनमध्ये काय परिस्थिती आहे हे खास NDTV मराठीच्या प्रेक्षकांसाठी दाखवलंय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी. मिलिंदला ही विनंती केली होती. पुन्हा मिलिंद, थँक्यू सो मच. मिलिंद खूप खूप आभारी आहे, कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी हे फार गरजेचं होतं. मिलिंदला मी म्हटलं होतं की जरा तुम्ही एखाद्या सुपर मार्केटमध्ये वगैरे जा, पण मिलिंद तुझ्या मागेच मला असं दिसतंय आता तू सुपर मार्केटला आहे ना मिलिंद? हो हो, आपल्याकडचं रेग्युलर एक स्मॉल सुपर मार्केट आहे, बिग नाहीये, एक स्मॉल. ते भाजी वगैरे सर्व काय असेल ते मिळतंय. इथली लोक इथे. हे वयोवृद्ध ते जे आहेत ते त्यांनी तरी मास्क घातलाय का बघा, तर दाखवा जरा. नाहीये नाही घातलंय. इथं जे काय म्हणतात भाजी वगैरे विकायला जे लोक असतात म्हणजे किंवा सुपर मार्केटमध्ये जे काम करतात त्यांना कंपल्सरी असते थोडस की Mask. म्हणजे तो प्रोटोकॉल आहे त्यांचा. हा, मास्क वगैरे त्यांचं Okay. म्हणून ते वापरतात. तर ती बघा बिल करणारी आहे, तिने हा. पण मास्क लावले. त्यांचा प्रोटोकॉल थोडक्यात. बरोबर आहे. ओके, त्यांच्याशिवाय मात्र कुणीही मास्क घातलेला नाही, बरोबर? ते सर्व हे स्ट्रीट म्हणजे इथे ऍक्च्युली जे एक बावलोंग शिजा म्हणून एक कम्युनिटी आहे, त्याच्या बाहेरचं जे काय म्हणतात ना शॉपिंग एरिया किंवा आपल्या म्हणजे कमर्शियल स्पेस असतो, तिथे सर्व मोस्ट ऑफ द सगळे फूडचे स्टॉल्स आहेत. तिथे सर्व 70-80% सगळे फूडचे स्टॉल्स आहेत आणि एखाद दोन सुपर मार्केट, नंतर आपलं हे नाव्याचं दुकान वगैरे काय असेल ते थोडस. अच्छा, नाव्याच्या दुकानामध्ये जा बरं. मिलिंद, मी तुमचा खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मनातली भीती घालवताय. एखादं इटरी शॉप दाखवा, ग्राहक सुद्धा दाखवा. ग्राहकांच्या संख्येवरती काय परिणाम झालाय वगैरे असंही मला वाटत नाही. नाही काही नाही. 2-2, 3-3 लोक असतात, तेवढं काय आहे. जे 2-2, 3-4 लोक बसतात त्या साधारणतः. इथं छोटं रेस्टॉरंट आहे ना, मग ही आणखीन एक दुसरी इटरी शॉप दाखवतोय मला मिलिंद. तिथेही आपल्याला दिसते की तिथे कुठेही कुणीही कशाही पद्धतीच्या प्रोटोकॉलनं, फार इमर्जन्सी आहे, ट्रॅफिक जाम, ट्रॅफिक बंद आहे, जे कोरोनामध्ये आपण बघत होतो, अशी काहीही स्थिती नाही. हा छोटासा मुलगा पण दाखवा मिलिंद. ती छोटीशी हो. मुलगी पण आहे, ती पण विदाऊट मास्क आहे, तीही छान खेळते आहे. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा एकच वाक्यात, चीनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली, हे बरोबर आहे का? नाही चीनमध्ये मृतदेहाचा खच लागलाय, हे बरोबर आहे का? नाही, ते पण नाही. चीनमध्ये सगळी रुग्णालय ओव्हर क्राऊडेड झाली, हे बरोबर आहे का? नाही, सर्व रुग्णालयाने काही ठिकाणी आहे गर्दी, काही ठिकाणी ओव्हर क्राऊड झालेले आहे, पण सर्वच ठिकाणी नाहीये. एवढी अशी परिस्थिती नाही की सर्वच काय रुग्णांना बेड मिळत नाही वगैरे, अशी काही परिस्थिती इथं नाहीये सध्या. राईट. HMPV जो आहे तो लाईफ थ्रेटनिंग, कारण तुम्ही फार्मास्युटिकल असल्यामुळं तो लाईफ थ्रेटनिंग आजार आहे, हे बरोबर आहे का? सध्या तरी जो व्हरायंट सध्या अस्तित्वात आहे, ज्याचं सध्या आहे, तो एक्झिस्टिंग कॉमन फ्लू व्हायरस सारखाच आहे आणि तो प्राणघातक नाही. चीनमध्ये ज्या पद्धतीचं वार्तांकन भारतामध्ये सुरू आहे तशी परिस्थिती नाही. थांबूया आपण इथे. आम्ही तर आहोतच सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. NDTV पाहत राहा, कारण घरोघरी हे चॅनल गेलं पाहिजे आणि लोकांच्या मनातली भीती दूर करण्याच्या दृष्टीनं जे जबाबदारीने वार्तांकन आम्ही करत आहोत आणि ज्याच्यात माझे मित्र मिलिंद आम्हाला मदत करतायत, त्यांचेही आभार. धन्यवाद मिलिंद. टेक केअर. बाय.